खेळ चाले। सावरा स्वतः धाकट्याचं लगीन काढला होता म्हणून आनंदात होते हो, पण देवापुढे कुणाचा काय चालता। येते मी, काळजी घेवा। बरं, येतो आम्ही। झाला तर वाईट झाला, चांगल्या कार्य आज ह्या असा होता कामा नये होता। अण्णा गेले, पण अण्णांची इच्छा पूर्ण करू होई। तुमचा कार्य आटपान दे, मग बोलूया कायदा। कित्याक नको आहे मला तुमची सोयरी। तुमच्या पोरीने दारात पाऊल टाकला आणि आमचा बापूस गेलो। दत्ता, नार्वेकर आमचे अण्णा अचानक गेले, त्यामुळे धक्का बसलाय त्याला। म्हणून रागाच्या भरात त्याने जर माधवराव पोरीची बाजू म्हणून ऐकान घेतोय, पण एक लक्षात ठेवा, ह्या लग्न अण्णांनी जुळवलेला होता। तुमका सांगून ठेवतोय, ह्या जर लग्न मोडात आणि माझी जर पोरगी घरात बसत की नाही तर तुमका माझ्या तळतळात लागतले, तळतळात सांगून ठेवतोय। अरे तू कोळा काढा रे कोणीतरी। नाथा, पाणी पाणी आणा, पाणी। पूर्वा पाणी घे लवकर। होईल होईल, पाणी घेऊन। हा चालेल।
चल गो. वेळ काय, काळ काय, हा काय चाललंय काय? इथं आमचं बाप गेलो आणि यांना लग्नाची पडलेली. आता तो विषय आता नको. का का नको? काय बोलले ऐकलं नाहीस तू? यांना यांच्या लेकीची काळजी, पण आमचं माणूस गेलं त्याचं काय नाही. म्हणे कार्य आटपू दे मग बोलू. ह्या अशा पायगुणाच्या पोरीला आपल्या घरात आणलं तर आणखी काय होणार आहे काय माहित. मी सांगताय झालं ते नुकसान कमी नाही. आता विषयाची परीक्षा नकोय. अण्णांनी स्वतःच सगळं ठरवलंय. गण गोत चोरी काय बघितलं नाही. आता त्या मुलीशी अभिरामचं लग्न न लावून देण्यातच शहाणपण आहे. भाऊजी, त्या मुलीचा या सगळ्यात काय दोष? आपण तिचा पण विचार नको का करायला? करा करा, तिचाच विचार करा. तिच्या आई बापांचा विचार करा. काय बोलून गेले ऐकलं? तळतळाट लागेल, कुणाचं भलं होणार नाही. तरी दत्ता, रागाच्या भरात निर्णय घेऊ नकोस. भाऊजी बरोबरच बोलले ते. काय चुकीचं बोलले? हे काय असा काय नसा तुमका काय ठाऊ? आई आता तूच बघ काय ते. मी सांगितलेलं पटत नाही कुणाला. या वकील काका. भाऊजी गेले हो मला सोडून. बहिणी सावरा स्वतःला. तर अण्णांच्या नंतर घरचं सगळं तुम्हालाच बघायचं आहे. वाईट इतकंच वाटतंय की धाकट्या मुलाच्या डोक्यावर अक्षता नाही टाकता आला अण्णांना. मोठ्या हौशेन लेकाचं लगीन काढलं होतं. व्यंका सांगितलं नाही. नायकांच्या घरातलो साखर पडो नायकांच्या वाड्यातच होतलो. सगळ्या कामात जातीनं बघी होते. हे का बोलो ते का बोलो, ह्यो इलो का बघ त्यो इलो का बघ, काय करू आणि काय नको असा झाला होता त्यांका. असा काही होईल असं वाटला नव्हता हो. गेले सोडून गेले. मग एकटेक सोडून गेले हो गेले. वहिनी तुम्ही एकट्या नाही आहात. मुलं आहेत ना,
सुना आहेत, नातवंड आहेत आणि सगळी समजूतदार आहेत, घेतील सांभाळून घर. आणि काही लागलं तर मी आहेच ना. देवा बाबा बघ रे काय झालं आता. दत्ता, माधव, झालं ते वाईट झालं, पण काही गोष्टी वेळीच सांगणं गरजेचं आहे. ही फाईल सांगतो. मला सगळ्यांसमोरच सांगायचं. सगळे तर आहे तिथं. अभिराम कुठे दिसत नाही. तो नार्वेकरांना सोडायला गेला. आता काही गरज नव्हती जायची. दत्ता येईल तो. आता तो येईपर्यंत आपण थांबायचं का? काय असेल ते तुम्ही सांगा. नाही दत्ताराम, जे काय सांगायचं ते सगळ्यांसमोर सांगेन. अण्णांची तशी इच्छा होती. येऊ द्या अभिरामला, कुणाला तरी बोलवायला पाठवा. हा हो. थांब, मी बघतो. पांडू, हे पांडू, पांडू, हे इकडे पांडू. काय झालं दत्ता भाऊ? एक काम कर, धावत जा, अभिरामा घेऊन ये लवकर. हा, यो गेलंय आणि यो येईल. काय सांगितलं? काय? अरे धावत जा, अभिरामा बोलून घेऊन ये लवकर. अभिराम भाऊ का ना? लक्षात राहताल ना? हा, घेऊन येतोय. नशीब माझं. जा. दिले निरोप. अभिराम आल्यावरच सुरुवात करूया. पांडू, अरे काय चाललं? ती कुरार दे माका, ते लवकर दे बघू. ये. हा. मामा, मी जरा बाहेर फिरून येतो. कंटाळा आलाय. हा मर्चीस. अजून किती वेळ वाट बघायची? पांडू गेलाय ना बोलवायला. थांबूया थोडा वेळ. नमस्कार. कळला सगळा. वाईट झाला. असा काय होईत असं वाटत नव्हता. चांगल्या कामात अडीली. नायकांशी सोयरीक, पोरीचं नशीब, आणखीन काय. तुमच्या लेकीचा खराच वाईट वाटता. जाऊच तो माणूस गेलो, पण आता लोक काय बोलतील. साखरपुड्याच्या दिवशी सासऱ्याक
सासरो गेलो, पण आता बोलणाऱ्यांची तोंड आपण बंद करू शकत नाही. पण बघा आता लवकर काय ते 1 वर्षाच्या आत लग्न करूक होया, नाहीतर 3 वर्ष थांबाक लागतंय. काय अभिराम, तुम्हीच आता काय ते कराय होया. काय लागलं तर कळवा. हा येतंय. बरं बरं. दे काकू, मी देते. अजय, घरात चूल पेटवलीत? पहिल्या दिवशी गावकऱ्यांनी चहा भात आणून दिल्यानी, पण घरात एवढी माणसं, शेवटी पेटवली चूल. साखरपुडा झाला नाही. हे लग्न अण्णांनी ठरवलं होतं, आम्ही नाही. तुमच्या घरच्यांबद्दल मला काही बोलायचं नाही, पण आता तुम्ही ठरवा. तुम्हाला घरच्यांचं ऐकायचंय की स्वतःचं? आईशी बोलेन मी. काका, कशाबद्दल बोलायचंय? दत्ता, खरं तर ही वेळ बोलायची नाहीये, पण बोलणं भाग आहे. माधवा, तू पण आलास ते बरं झालं. म्हणजे एकदा सगळ्यांसमोर सगळं सांगून टाकलं की माझी जबाबदारी थोडी कमी होईल. पांडू गेलो की नाही? पांडू, हे पांडू, अरे अभिराम खया. माका काय माहित? अरे तुका बोलत पाठवलेलं ना? कधी? खुळत रे तू. हा, विसरला वाटता. सांगितलेलं काम कधी धड करत झालं नाही. विसरलो नेहमीप्रमाणे. हायच बसून आहे. पूर्वा, ते का फोन लाव. हा, करते. हॅलो हॅलो अभिदा, तू लवकर घरी ये, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मला पण घरच्यांशी महत्वाचंच बोलायचंय. देविकाच्या आई वडिलांशी कसे वागले घरचे पाहिलंस ना? दत्तादादा जे काय बोललाय ना ते खूप चुकीचा बोललाय पूर्वा. देविका घरात आली म्हणून अण्णा गेले, हे बोलणं शोभतं का ग? आणि कुठले आई वडील आपल्या मुलीबद्दल असं ऐकून घेतील? राग येणारच ना. त्यांची मुलीची बाजू म्हणून आपण बोलू ते सगळं ऐकून घेतील का ते? ते काही नाही. आज मी सगळ्याचा सोक्षमोक्ष लावणारच आहे, तू बघ फक्त. अरे आपण हे सगळं नंतर बोलूया. तू आत्ता लवकर घरी ये. आत्ता घरात वकील काका आलेत. आता ते कशाला आलेत? त्यांना सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. मग माझी काय गरज आहे? सांगा म्हणावं इतरांना. तसं सगळं तेच सांभाळतात ना. सॉरी, मला कळतंय मी उगीच चिडतोय तुझ्यावर, पण अगं काय करू ना तेच कळत नाहीये मला. बरं ठीक आहे, मी येतो तिकडे, नंतर बोलू आपण. एडू नको रे नाना, इथे कोणी पिढी ओढत नाहीये.
अण्णांच्या इडीचा वास काय येतो आज? इडी ओरडू नको रे.